लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता 15,000 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तुम्हाला पहिला जे गहू आणि तांदूळ मोफत मिळत होते तर ते बंद होऊन आता तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ देणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। ते म्हणजे आता तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर आता तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत। आजपासून तुमचं धान्य मोफत जे मिळत होतं तर ते बंद होऊन रेशन कार्डवर तुमच्या पैसे सुरू करण्यात आले आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता 15,000 रुपयांचा लाभ आता राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ रेशन कार्डावर पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल, कारण यामध्ये पात्रता सांगितले आहेत, अर्ज कुठं भरायचं आहे ते सांगितलं आहे। त्यामुळे अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेमध्ये येणार नाहीत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असणाऱ्यांना आता 15,000 रुपये मिळणार आहेत। आज शासनाकडून तशा प्रकारचे परिपत्रक काढले आहे। त्यामुळे आता राज्यातील अनेक नागरिकांचे धान्य बंद होऊन त्यांना पैशांचे वाटप होणार आहे। या संदर्भात आज एक परिपत्रक शासनाकडून आलेले आहे। त्यामुळे कोणाकोणाला आता धान्य बंद होऊन पैशांचे वाटप होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी जर एक रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुमच्यासाठी आता शासनाकडून धान्य तुमचं मोफत बंद होऊन पैशांचे वाटप करण्यात येणार आहे। मग आता बघा, राज्यातील सर्व लाडक्या बहिणी असतील, तसेच ज्येष्ठ नागरिक असतील, शेतकरी असतील, राज्यातील सरसकट ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देण्याची घोषणा आता राज्य सरकारने केली आहे। यामध्ये तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून 15,000 रुपयांचा लाभ आता दिला जाणार आहे। तर बघा, यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, यासाठी कोणकोणते नागरिक पात्र राहणार आहेत, बहिणी किती पात्र ठरणार आहेत, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल पिवळे किंवा केशरी तर त्या रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला हा 15,000 रुपयांचा लाभ जर मिळवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्हाला याचा लाभ कसा मिळवायचा ते व्यवस्थितपणे सांगतो, फक्त पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। मित्रांनो, आता 2025 पासून रेशन कार्डच्या बाबतीत नियमामध्ये बदल झाले आहेत। तुम्हाला माहित असेल 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच अनेक नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत। तशाच प्रकारचा बदल आता रेशन कार्ड धारकांना लागू होतोय। यामध्ये आता तुमचे गहू आणि तांदूळ अनेक नागरिकांचे मोफत मिळणारे धान्य बंद होणार आहे आणि त्या धान्याऐवजी तुम्हाला आता पैसे वाटण्यात येणार आहेत। सरकारने याबाबत मोठा निर्णय आता घेतला आहे। मग बघा, आता सरकारने याबाबत कोणकोणते अजून निर्णय घेतले आहेत। यामध्ये आता रेशन कार्ड तुमच्याकडे असेल, म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 5 नियम आजपासून लागू करण्यात आले आहेत। तर यापैकी एक नियम असा आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर तुम्हाला जर 15,000 रुपयांचा लाभ जर मिळणार असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा मिळवायचा तुम्हाला व्यवस्थित सांगतो। बघा मित्रांनो, राज्यातील 5 कोटी जनतेला आता मोठा फटका बसणार आहे, कारण आता मोफत मिळणार आहे म्हणजे गहू आणि तांदूळ हे बंद केले जाणार आहे। त्याऐवजी तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर शासनाचं म्हणणं आहे की आम्ही जो गहू आणि तांदूळ देतो तर ते आमच्या मनाप्रमाणे देतो। तर तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काही वस्तू किंवा काही घ्यायचं असेल तर तुमच्या मनाप्रमाणे आता कोणतेही वस्तू तुम्ही घेऊ शकता। तर त्यासाठी तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा बघा। रेशन कार्डच्या बाबतीत आजपासून 5 नवीन नियम लागू झाले, ज्यापैकी 3 नियम हे खूपच तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत। तर यामधील बघा 5 नियम लागू करण्यात आलेत, 3 नियम खूपच फायद्याचे ठरणार आहेत। यामधील अजून 2 नियम आहेत,
यातील पहिल्या नियमाचे जर तुम्ही उल्लंघन केले तर तुम्हाला 40 ते 50,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतं असं यामध्ये म्हणलंय। त्यानंतर अतिशय कडक नियम आता आजपासून लावण्यात आले आहेत। जर तुम्ही याचे उल्लंघन केले तर 40 ते 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला दंड आकारण्यात येऊ शकतो। कदाचित तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकते। यामधील दुसरा नियम असा आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी जर एक रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन कार्डच्या माध्यमातून एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजे बघा तुम्ही अनेक योजनांमध्ये तुमचं रेशन कार्ड एक कागदपत्र दिलं असेल, त्यामध्ये PM किसान योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य कोणत्या योजनेसाठी जर तुम्ही आता हे रेशन कार्डचं कागदपत्र दिलं असेल तर तुम्ही आता हे नियम नाही पाळले तर तुमचं रेशन कार्ड बंद सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे सर्वांनी आता तुम्हाला राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे 5 नियम लावण्यात आले आहेत। कोणकोणते आहेत सर्वांनी बघा। यातील एका नियमामध्ये तुमचं गहू आणि तांदूळ काही नागरिकांचं बंद करण्यात येणार आहे, त्यांना 15,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर हा 15,000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर सर्वांनी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा मित्रांनो, आता या रेशन कार्ड बाबतीत 15,000 यामध्ये ज्या ज्या नागरिकांनी मिळणार आहे तर त्यांचे गहू आणि तांदूळ बंद करण्यात येणार आहे असा सुद्धा यामध्ये नियम आले आहेत। बघा रेशन कार्डच्या नियमामध्ये आता बदल करण्यात आले आहेत। जर हे नियम तुम्ही नाही पाळले तर तुम्हाला 40 ते 50,000 रुपयापर्यंत मित्रांनो दंड होऊ शकतो। तुमचं रेशन कार्ड सुद्धा जप्त होऊ शकतं असं या नियमामध्ये म्हणलंय। तर यामध्ये अनेक नियमामध्ये असं पण सांगितलंय की तुमचं जे काय असेल ते गहू तांदूळ तर काही जणांना असंच मिळत राहणार आहे, तर काही जणांना हे मिळणारं धान्य मोफत ते बंद होऊन तुम्हाला आता जे काय असेल ते 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। जर तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला कसा मिळवायचा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळं समजावून सांगतो। बघा तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, आपल्या भाजप एक केंद्रामध्ये सुद्धा निवडून आले आणि राज्यामध्ये सुद्धा भाजपचे सरकार आले, त्यामुळे दोघांचे निर्णय सारखेच आहे। त्यामुळे केंद्र सरकार व भाजपचे राज्य सरकार हे दोघांनी मिळून हे निर्णय घेतले आहेत। तर बघा यामध्ये काय सांगितलंय, बघा यामध्ये जर अनेक चुकीच्या मार्गाने जर रेशन कार्डवरती तुम्ही आधी धान्य घेतलं असेल तर तुमच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे सांगितलंय। तर यामधील प्रत्येक पॉईंट ना पॉईंट फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ कसं मिळवायचं ते सांगतो। यामधील प्रत्येक पॉईंट हा तुम्ही जर मिस केला तर तुम्हाला 2028 पर्यंत पुढील 5 वर्षे जे मोफत धान्य मिळणार आहे, त्यानंतर 15,000 रुपये मिळणार आहे, याचं तुमचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ कसं मिळणार आहे ते व्यवस्थितरित्या सांगतो। बघा आता यामध्ये काय काय सांगितले ते लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला माहित असेल, तुम्हाला पहिल्यांदा गहू आणि तांदूळ मिळत होतं, तर त्यामध्ये सुद्धा आता बदल करण्यात आले आहेत। जर मोफत गहू आणि तांदूळ हे काही जिल्ह्यांना मिळणार आहेत तर काही जिल्ह्यांना मिळणार नाहीत। तर ज्या ज्या जिल्ह्यांना मिळणार आहेत त्याची सुद्धा यादी आलेली आहे। तर ज्या जिल्ह्यांना मिळणार आहे तर ते पहिल्यांदा किती मिळत होतं तर 5 किलो मिळत होतं, तर ते आता वाढवून 7 किलो केले जाणार आहे। याचे कारण म्हणजे सरकारला आता लक्षात आले आहे की तुम्हाला जे पहिला 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू जे काय मिळत होते तर ते नागरिकांना कमी पडत असल्याचे सरकारला लक्षात आले आहे। त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की तुम्हाला 5 किलोच्या ऐवजी अजून एक 2 किलो तुम्हाला वाढवून तुम्हाला 7 किलो धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। तुम्हाला आता 5 किलोच्या ठिकाणी तुम्हाला 7 किलो वाढवून देण्याची घोषणा केली आहे। हे झाले नियम। त्यानंतर बघा आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत ते पण सांगतो। बघा आता मोफत धान्य आता काही ठराविक लोकांना देण्यात येणार आहे, बाकीच्या लोकांना पैसे मिळणार आहेत। आता 2028 पर्यंत हे नियम आता लागू राहणार आहेत। यामध्ये तुम्हाला 15,000 रुपये देखील आता रेशन कार्डच्या माध्यमातून मिळणार आहेत। बघा आता कोणाकोणाला मिळणार आहेत, तुम्ही म्हणाल की आता आम्हाला मोफत धान्य बंद होणार का, तर तुम्हाला मोफत धान्य बंद होणार का तुम्हाला जे काय असेल ते रेशन कार्डवरती पैसे मिळणार, हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे। बघा आता या जिल्ह्यातील बघा यामध्ये काय सांगितलंय, टोटल तुम्हाला 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त आपल्या जे काय असेल ते राज्यातील आपल्या राज्यातील 14 जिल्हे, टोटल 36 जिल्हे आहेत, त्यापैकी 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हे आहेत। तर त्या जिल्ह्यांना आता टोटल बघा रेशन कार्ड धारकांना या बघा आता किती सांगितलंय, आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यातील जे कोणी आता तुम्हाला सांगतो आत्महत्याग्रस्त जिल्हे असतील तर त्यांना
प्रति लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम पहिल्यापासून देण्यात येत होती, तर ती वाढवण्यात आली आहे. ती 20 रुपयांची आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. 170 रुपये त्यांना देण्यात येणार आहे. बघा, आता 90 कोटी लोकांना मोफत रेशन धान्य दिले होते. त्यापैकी आता आपल्या अवघा तुम्हाला माहित आहे की आता आपल्या टोटल महाराष्ट्र राज्यातील टोटल 4 कोटीच्या वरती रेशन धान्य मोफत त्यांना मिळतं. तर त्यापैकी जवळजवळ 14 जिल्ह्यातील जे कोणी आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील त्यांना मोफत धान्य हे बंद करून त्यांना पैसे देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. तर अशा प्रकारे आणि अनेक जे नागरिक आहेत आपल्या महाराष्ट्रातील रेशन कार्ड पिवळे व केशरी कार्ड जे काय असेल त्यांच्याकडे असेल तर त्यांना काय सांगितले बघा, गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन, मसाले अशा प्रकारचे वेगवेगळे आता तुम्हाला लाभ देखील रेशन कार्डावरती मिळणार आहेत. तर अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट ही रेशन कार्डच्या बाबतीत आजपासून लागू होत्या. तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.